म्हणजे ते प्रताप सरनाईकला टक्केवारी खूप लगेच कळते. मला आठवतंय ते कुठे त्या कोणत्या ट्रेनमध्ये जाऊ लागले ते उद्घाटनासाठी, तेव्हा ते सांगत होते की सांगत होते ना की किती टक्के जागा कोणाच्या, किती टक्के जमिनी कोणाच्या. ते तुमच्याच चॅनल्सवरून आम्ही ऐकलं. आता हे टक्के चांगले समजणारे 13% माहितीये का? दूधवाल्या भावाचे दुधातला भाव वाढलाय का 13%? हा, भाजीपाल्यावाल्या भावाचा भाव वाढलाय 13%. हा, कष्टकरी, कामगार, श्रमिक, श्रमवीर, माननीय मोदीजी म्हणतात श्रमवीर वाढलं. कधी वाढलाय का या श्रमवीरांचा? म्हणजे रोज त्यांना जे मिळते रोजचे पैसे, त्याच्यात वाढ झाली का? माझं असं म्हणणं आहे, प्रताप सरनाईक, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगा ती लाडकी बहीण बंद करून टाका. ती योजना, खऱ्या लाडक्या बहिणी जे कष्ट करतात, शेतात काम करतात, त्यांचं जे आहे ना, त्यांच्या बाबतीमध्ये अधिक श्रमावर आधारित योजना आणा. ते बस झालं. तेच पैसे म्हणजे सामाजिक न्यायाचे पैसे तिथे द्यावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आज एसटी मध्ये पैसा येण्याऐवजी पैसा सरकारकडे शॉर्टफॉल का होतो? तर कॅगनं सांगितलं, सीएजीने सांगितलं, मी नाही म्हणत आहे, सीएजीने सांगितलंय की लाडकी बहीण योजना ही योग्य नाही. का योग्य नाही? सामान्य कष्टकऱ्यांसाठी योग्य नाही. का योग्य नाही? तर जे टॅक्स पेयर आहेत त्यांच्यासाठी योग्य नाही. का योग्य नाही? तर ती योजनेमुळे लाभ होण्यापेक्षा आपण मागे चाललो. हे सगळं लक्षात घेता नम्रपणे आमचं म्हणणं आहे की भाडेवाढ ही चुकीची आहे, ही गळचेपी करणारी आहे. आणि मला हे सांगायचं, प्रताप सरनाईक, आपण आहे ना, खूप म्हणजे याच्यानं राहिलं पाहिजे. आपण मंत्री आहात, तुम्ही काय केलं आज बघा, तुम्हाला सांगतो, दिघे साहेबांचा फोटो तर ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस समजू शकतो, पण आज प्रताप सरनाईकांनी नेल्सन मंडेलांचा फोटो हे केला. काय केला? अभिवादनासाठी सोशल मीडियावर टाकला. नेल्सन मंडेला वाचलाय का हो तुम्ही? नेल्सन मंडेलांची लाईफ वाचली का तुम्ही? आत्मचरित्र माहित आहे का तुम्हाला? एकीकडे तुम्ही 13% भाडेवाढ करता, त्याच सकाळी तुम्ही नेल्सन मंडेलांना तुम्ही अभिवादन करता. हे अभिवादन नाटकी वाटत नाही का तुम्हाला? हे अभिवादन म्हणजे अगदी म्हणजे तुम्हाला वाटत नाही का की अपमानजनक आहे? आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की ही भाडेवाढ नको. ही भाडेवाढ कोणत्याच गोष्टी, दुधाच्या पैशात वाढ झालेली नाही, भाजीपाल्याच्या पैशात वाढ झालेली नाही, कोणत्याही पैशात वाढ झालेली नाही. आणि ही माणसं याच्यातून प्रवास करणारी ही महाराष्ट्रातली अत्यंत सर्वसामान्यपणे प्रवास करणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे कोणतंच वेगळं स्तोत्र नसतंय. ती ही माणसं आहेत आणि त्या माणसांना असा त्रास नको. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला डोळसपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिलं पाहिजे. ही 13% भाडेवाढ जर तुम्हाला अशीच आता 13 उद्या 50% करा, उद्या 100% करा प्रताप सरनाईक, कारण तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे, नापाशा प्रोग्रेस रिपोर्ट आहे. आता डेपो राहणार नाही. वाढ करून कोणी बसमध्ये बसलं नाही पाहिजे. गरीब माणूस पुन्हा पायानं चालला पाहिजे. हेच ठेवा आता शिल्लक. आणि म्हणून संतापजनक आहे, संताप येण्यासारखा, प्रत्येकाला संताप येईल. जे पटकेवाला माणूस, फाटलेला धोतर घातलेला माणूस, दूधवाला माणूस ज्याच्या डोळ्यासमोर दिसल. आणि म्हणून ही भाडेवाढ त्यांनी वाढ करू नये. त्या उलट शासनाकडून स्वतःची हिंमत दाखवावी, स्वतःचं कर्तृत्व दाखवावं. आणि 1 रुपया जरी नफा नाही, 100% तोटा जरी असला तरी, मी काय म्हणतो लक्षात घ्या, 100% तोटा असला तरी 7वा वेतन आयोग द्या. 100% तोटा असला तरी सुद्धा तुम्ही बसचा प्रवास 13% वाढ नाही. तुम्हाला सांगतो, चिल्लरमध्ये जर 2-5 पैसे, 10-5 पैसे किंवा 1-2 रुपया मागे पुढे होत असेल तर तिथपर्यंत ठीक आहे. ही टक्केवारी कुठून आणली बाई? खाजगी सावकाराची बस आहे का? आणि म्हणून या गोष्टीची मी निंदा करतो.